येऊन गेला नाटकाला, तर पुढच्या प्रयोगाला तो 10 लोकांना घेऊन येतो आणि लिटरली 10 लोकांना घेऊन येतो. म्हणजे पार्ल्यामध्ये आमचा पहिला प्रयोग झाल्यानंतर एक बाई आहेत, त्या बाईंनी पुढच्या प्रयोगाला 6 बायकांना घेऊन आली आणि त्यानंतर आता मी रिसेंटली एक 7-8 दिवसापूर्वी पार्ल्यामध्ये प्रयोग केला तेव्हा 20 बायकांना घेऊन आले होते. आता त्यानंतर ऍक्टर रिलॅक्स होतो, ते रिलॅक्स नाही होत, ते काही ना काहीतरी शोधत असतात. त्या घडीच्या जेवढ्या अभिनेत्रीज आहेत किंवा मी त्यांच्याबरोबर काम केलंय त्याच्यापैकी सर्वात हुशार नटी अमृता आहे. हाय हॅलो नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे मराठी मनोरंजन विश्व या आपल्या चॅनलवरती. आणि सध्या रंगभूमीवर एक नवीन नाटक दाखल झालेलं आहे. त्या नाटकाचं नाव आहे 217 पद्मिनी धाम. आणि त्यानिमित्ताने आज आपल्यासोबत ऋतुराज आहे. ऋतुराज कसा आहेस पहिलं सांगतो मला. मी खूप मस्त आहे, मजेत आहे. तुम्ही कसे आहात? मस्त, म्हणजे खूप बरेच दिवसांनी भेट झाली आहे आपली. तू खूप असा सिरियलमध्ये बिझी होतास आणि त्यामुळे तू काय असं कोणा भेटत नव्हतास, असं उडत होता त्यामुळे असं उडी झालं होतं. पर्यंत मला हे सांग की एवढं चांगलं नाटक ज्याची एकांकिका त्याच्यापूर्वी झालेली होती, हे तुझ्यापर्यंत कसं पोहोचलं? ऍक्च्युली प्रसाद दाणी यांनी ही एकांकिका लिहिली होती, जी रत्नाकर करंडक पुण्यामध्येच सादर झाली होती आणि तेव्हा योगायोगाने मी पण पुण्यामध्ये होतो आणि ती बघितली होती एकांकिका. पण त्याचं 2 अंकी नाटक होईल हे मला माहिती नव्हतं. एक साधारण जूनच्या आसपास मला डिरेक्टर संकेत पाटीलने सांगितलं की आपण एक 2 अंकी नाटक करतोय, तर तू इंटरेस्टेड आहेस का? मी म्हटलं कुठलं नाटक करतोय, स्क्रिप्ट पाठव, मग आपण डिस्कस करू. तो म्हणाला 217 पद्मिनी धाम जे बघितलंयस ना त्याच्याच वरती आपण 2 अंकी करतोय. म्हटलं अरे मग स्क्रिप्टही पाठवू नकोस, कारण मला कथा मी वाचलेली होती, कामगिरी ही कथा होती, सो आपण करतोय. सो तशी ती प्रोसेस सुरू झाली माझी. आणि मग पाहतो की याच्यामध्ये मिलिंद सर पण आहेत, त्यानंतर अमृता आहे की जी सगळी तगडी कास्ट आहे की ज्यांना त्यांचा आपण अभिनय पाहिला. आणि मिलिंद सर तर काय ते एवढं आहे ते. आणि मी आता सेट पाहिला, सेटचा जो लुक आहे सगळं दिसतोय पोस्टरवर, तो पण असा भयानवर दिसतोय की गुड ते आभास की भास, टॅगलाईनच आपली आहे. तर त्याबद्दल काय सांगशील? मुळात म्हणजे संदेश बेंद्रे यांनी हा सेट केलेला आहे. 217 पद्मिनी धाम हा वाडा आहे, वाड्याचं नाव आहे 217 पद्मिनी धाम. आणि हा नॉर्मल वाडा आहे, असा काही कुठलाही भूताटकीचा किंवा असा कुठलाच वाडा नाहीये. पण त्याच्यामध्ये जो राहणारा रावराजेचं कॅरेक्टर आहे, जे मिलिंद शिंदे करतायत, ते खूप डेंजर आहेत. म्हणजे ते असंही बोलताना रावराजे आब राखून किंवा तेवढं बोलतात, मोजकच बोलतात. त्यामुळे त्यांच्यासमोर बोलताना एकतर काय बोलायचं हे इतर लोकांना कळत नाही. मग तो बाबू असेल किंवा त्यांची मुलगी पद्मिनी असेल, आणि मग कधीच काही संबंध नसलेला तो मुरंजन. आणि जेव्हा मुरंजन त्यांच्या समोर पहिल्यांदा येतो त्या वाड्यामध्ये 217 पद्मिनी धाम मध्ये, आणि तेव्हा नेमकं काय होतं हे सगळं काय म्हणतात मटेरियल म्हणजे 217 पद्मिनी धाम. वा. आणि आता आपण जे काही प्रयोग झाले आहेत त्यामुळे प्रयोगाला काय रिस्पॉन्स आला तुला? काय म्हणजे ज्यांनी भूमिका पाहिली किंवा ज्यांनी एकांकिका कदाचित पाहिली असेल किंवा त्याच्यामध्ये हे झालं, त्यांचा काय रिस्पॉन्स? एकांकिका फार कमी लोकांनी पाहिली, कारण की 2च प्रयोग झालेले त्याचे. कारण की त्या संकेतला तेव्हाच डोक्यात होतं की प्रयोग जास्ती करायचे नव्हते त्याला, कारण की 2 अंकी नाटक त्याला रंगभूमीवरती आणायचं होतं. आणि आता आमचा आज 15वा प्रयोग आहे आणि 15वा प्रयोग आज आम्ही पुण्यामध्ये करतोय. आणि रिस्पॉन्स म्हणजे असा आहे की मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की जर एक प्रेक्षक येऊन गेला नाटकाला, तर पुढच्या प्रयोगाला तो 10 लोकांना घेऊन येतो आणि लिटरली 10 लोकांना घेऊन येतो. म्हणजे पार्ल्यामध्ये आमचा पहिला प्रयोग झाल्यानंतर एक बाई आहेत, त्या बाईंनी पुढच्या प्रयोगाला 6 बायकांना घेऊन आली आणि त्यानंतर आता मी रिसेंटली एक 7-8 दिवसापूर्वी पार्ल्यामध्ये प्रयोग केला तेव्हा 20 बायकांना घेऊन आल्या होत्या. म्हणजे रिपीट ऑडियन्स आहे. आणि हेच सेम बोरिवलीमध्ये आहे, हेच सेम कल्याणला आहे. म्हणजे लोकांनाच घेऊन येतात. आम्ही पब्लिसिटी आमच्या परीने करतोच आहोत, लोकांना घेऊन येतात. त्यामुळे लोकांपर्यंत हे नाटक खूप छान प्रकारे पोहोचतंय आणि लोकांना हे नाटक मुळात म्हणजे खूप छान आवडते. आणि आता पाहिलं की तुझी मालिका पण होऊन गेली, आता हे नाटक लाईव्ह एक्सपिरियन्स असतो. तर तुझा एक कलाकार म्हणून काय एक्सपेरिमेंट करायला लागले किंवा काय त्याच्यामध्ये तुला इम्प्रूव्हमेंट झाली? इम्प्रूव्हमेंट तर खूप झाली, कारण की माझं नेहमीच म्हणणं असतं की प्रत्येक ऍक्टरनी दरवर्षाला एक नाटक करावं. आपण आपल्याकडे गाडी असते किंवा बाईक किंवा 4 व्हीलर असते, आपल्याला दर 2 महिन्यांनी त्याला सर्व्हिस करावी लागते. तसं कलाकारांना पण सर्व्हिस करावी लागते, ऍक्टरलाही सर्व्हिस करावी लागते. आणि ती सर्व्हिस फक्त नाटकातच होऊ शकते, कारण की इथे रिटेक नसतो. त्यामुळे तुम्हाला एकदम अलर्ट राहावं लागतं, काम करावं लागतं. त्यामुळे स्वतःच्या सर्व्हिसिंगसाठी प्रत्येकाने दरवर्षाला एक नाटक करावं. आणि माझं असं असतं की वर्षाला एक नाटक तरी करावं, मग ते व्यावसायिक असो, प्रायोगिक असो, एकांकिका असो, काही असो, पण नाटक करावं. त्यासाठी हा एक्सपिरियन्स आहे माझा. ओके, बरोबर. पाहिलं की मिलिंद सर जे आहे ते
स्कूल म्हणजे त्यांचे ते म्हणजे हा आणि ते म्हणजे स्कूलच आपल्यासाठी की बाबा ऍक्टिंगचं स्कूल असेल सगळ्यासाठी ठेराव असेल त्यांचा या गोष्टी. या नाटकाच्या माध्यमातून तुला काय त्यांचं जवळून निरीक्षण करता आलं जे ते इथं शक्य नसतं पण आता खूप निरीक्षण मुळात म्हणजे रिहर्सल्स पासून त्यांना मी निरीक्षण करतोय, कारण की ते रावराजेंचं कॅरेक्टर जे शोधत होते स्क्रिप्ट मध्ये लिहिले ते सुद्धा, आणि स्वतःच ते काही ऍडिशनल करत होते की मी हे करून बघतो, मी ते करून बघतो. असं नव्हतं त्यांच्याकडे की मी मिलिंद शिंदे आहे, मी NSD वाला आहे, मला माहिती आहे मला काय करायचं काय नाही, असा मुळातच त्या माणसाचा कधीच भाव नव्हता, आविर्भाव नव्हता. की त्यांना असं होतं की मला वेगवेगळं काहीतरी शोधलं पाहिजे. मग तर रिहर्सल पासून आता आम्ही काल 14वा प्रयोग केला तिथपर्यंत तो माणूस प्रत्येक प्रयोगात काही ना काहीतरी शोधत असतो. आणि हेच मला त्यांना समोरनं बघण्यासारखं असतं की कसं होतं की नाटक हातात आल्यानंतर ऍक्टर रिलॅक्स होतो, ते रिलॅक्स नाही होत, ते काही ना काहीतरी शोधत असतात. मला इथून वेगळी कशी जागा काढता येईल, किंवा हे असं बोललो तर आता ह्या वाक्याला इथे स्ट्रेस न देता इथे दिला तर, हे त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे. आणि ते NSD पासआउट तर आहेतच आणि इतके अनुभवी ऍक्टर आहेत. सो मला असं वाटतं की मी खूप लकी आहे की फ्रीमध्ये वर्कशॉप माझं होत आहे. नक्कीच. आणि आपण पाहतो सोबत अमृता आहे, अमृताचं काम आपण पाहिलेलं आहे, जसं मालिका ती पण तुझं काम पाहिलेलं आहे, तर तिच्याबरोबरचं काम करायचा एक्सपिरियन्स कसा होता? अमृता ही खूप हुशार नटी आहे मुळात. म्हणजे आत्ताच्या घडीच्या जेवढ्या अभिनेत्रीज आहेत किंवा मी त्यांच्याबरोबर काम केलंय त्याच्यापैकी सर्वात हुशार नटी ही अमृता आहे. तिचं सिरियलमध्ये मी काम बघितलं होतं, नाटक तिने कधीच केलं नव्हतं. हे तिचं पहिलं व्यावसायिक नाटक आहे. आणि जेव्हा तुम्ही नाटक बघाल किंवा ऑडियन्स नाटक बघतो तेव्हा वाटतच नाही की हे अमृता पवारचं हे पहिलं नाटक आहे. इतकी ती सफाईदारपणे काम करते आणि प्रचंड हुशार आहे ती. नक्कीच. आता तर प्रेक्षकांना नाटक पाहण्यासाठी काय आवड? गेल्या 18 ते 20 वर्षामध्ये मराठी रंगभूमीवरती असं नाटक आलेलं नाहीये. आम्ही सगळे बॉक्स तोडून काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करतोय. आणि हे नाटक का बघाल तर अशी नाटकं जर रंगभूमीवरती यायची असतील तर 217 पद्मिनी धामसाठी तुम्हाला प्रेम द्यावं लागेल आणि हाऊसफुल